आहे यावेळेसच्या बजेटला घेऊन? आता कॅबिनेटने मंजुरी दिली आहे, आपण काय बघतो आहे, खास करून मुंबई, खास करून महाराष्ट्र, काय सगळ्या अपेक्षा आहेत तुमचे? खासदार रवींद्र वायकर माझ्याबरोबर जोडले. नक्कीच महाराष्ट्रासाठी चांगलं काय मिळेल या अपेक्षेनेच आता आम्ही सभागृहामध्ये जातो आहोत. मग यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय विषय असेल ते, कामगारांच्या बाबतीमध्ये काय विषय असेल ते, आणि प्रामुख्याने शहरांचा विकास कशा पद्धतीने करायचा. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण म्हणतोय की 100 सिटी स्मार्ट झाल्या पाहिजे, आणि त्या अनुषंगाने मुंबईसाठी पाण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर सॅनिटरीच्या बाबतीमध्ये असेल, समुद्राच्या बाबतीमध्ये असतील, या सर्व याच्यासाठी किती पैसे मिळतील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते बघायला लागतील. आणि बजेट आल्यानंतर याच्यावरती आपण चर्चा केलेली मला वाटतं योग्य राहील. सर, एक नेमं हे बोललं जातं की लास्ट टाइम ज्या बजेटमध्ये प्रॉमिसेस केलेले ते खास करून मोदी 3.0ने केलेले, मोदी सरकारने केलेले, कारण की इलेक्शन्स होते. यावेळेस मॅक्झिमम इलेक्शन्स झाले आहेत, लोकसभा निवडणूक झाली आहे, तर आता नेमकं काय जे आहे सामान्य नागरिकांच्या पॉकेटमध्ये असणार? नक्कीच सामान्य माणसाला आनंद कसा मिळेल आणि त्या सोयीसुविधा त्याला कशा देता येतील ते पाहणं गरजेचं आहे. गेल्या वेळेला शॉर्ट बजेट होतं. तर आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या रवींद्र वायकरांबरोबर बोलतात.